आज आपण कोकणच्या बंटीबरोबर म्हणजे निलेशबरोबर हा दुंडूगड बघितला. उरफेरा चाफेडचा किल्ला आहे म्हटलं जातं. अत्यंत सुंदर किल्ला आणि त्याच्यापेक्षा सुंदर हा म्हणजे बंटी. त्याने आम्हाला किल्ल्याचा प्रत्येक अगदी कप्पा कप्पा छांडाला असं म्हणतो ना आपण, तसा सगळा किल्ला बघून दाखवला. इस्पेशली ती घोड्याची पागा होती, तो पलीकडचा महादरवाजा होता आणि संपूर्ण किल्ला म्हणजे ते नाचण्याच्या उत्साहानं आणि कौतुकानं प्रत्येक मुलांना त्याच्या वयातल्या म्हणजे आपण 2000 नंतरच्या मुलांना जे म्हणतो, तर हा बंटी जे आहे. परंतु केवळ इंस्टाग्राम किंवा मोबाईलवर सोशल मीडियात न रमता मुंबईनं आला की ह्या निसर्गात राहतो आहे. त्याच्या उत्साहाचं कारण हेच आहे. त्याच्या पुढच्या वाटचालीला आणि निसर्ग जपण्याच्या ह्या वारसा जपण्याच्या त्याच्या ह्या सगळ्या प्रयत्नांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुला असा खूप मोठा हो, आपल्या मातीला, आपल्या भागाला, गावाला विसरू नको. स्वतःलाही मोठं कर आणि आपल्या गावालाही मोठं कर. खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, तर मी बंटी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण जाणार आहोत धुंडागडला. शिरगावमधून 11 किलोमीटर आणि कणकवलीवरून 16 किलोमीटर असलेलं हे चाफेड गाव आणि त्या गावामध्ये आहे हा ऐतिहासिक किल्ला. मित्रांनो, हा किल्ला अजूनही पर्यटनदृष्ट्या असा प्रगतचा पुढे आला नाही आहे. म्हणजे काही लोकांना हा किल्ला अजून माहिती नाही आहे. त्याच्यामुळे वरती बघण्यासारखं खूप काय काय आहे. पाण्याची टाकी आहे, विहीर आहे, मुख्य दरवाजा आहे, घोड्याच्या पाग आहेत, खूप काही आहे. पण वरती पूर्ण जंगल असल्यामुळे तिकडे सहसा जायचा रस्ता नाही आहे व्यवस्थित. जर गावातील प्रॉपर कोण गाईड असेल आणि तो जर तुम्हाला वरती घेऊन जात असेल तर तो तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकतो. तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तुम्हाला कोणाला जर यायचं असेल, जर काही मदत हवी असेल येण्याबाबत रस्ता वगैरे, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. हे आमच्या गावातील गांगेश्वर देवाचं मंदिर. इथे पाया पडून आम्ही पुढे निघालो. म्हणजे एवढं मला पण प्रॉपर नाही माहिती, पण गावचा एक देवाचं पूर्वी या डोंगराला दुर्गाचा डोंगर म्हणून ओळखलं जायचं. 2024-25च्या सुमारास मावळा प्रतिष्ठान यांच्याकडून याचं संवर्धन करण्यात आलं आणि याला धुंडागड असे नाव ठेवण्यात आले. मित्रांनो, गडावर जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. चापेड गावठण मोनकरवाडी आणि भरणी फायनल बोगलेवाडी. इकडून पण तुम्ही गडावर जाऊ शकता, पण चांगला मार्ग हा चापेड गावठण मोनकरवाडी इकडूनच आहे. मित्रांनो, हे आपट्याचं झाड. कोकणात दसरा हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. देवांची लग्न याच झाडाखाली लावली जातात. हे झाड हेच. तिथून पुढे आल्यावरती दुर्मिळ अशा अवस्थेत असणाऱ्या या पाण्याच्या टाक्या. तिथून पुढे आल्यावरती आम्हाला दिसलं हुमल्यांचं घर. आमच्या तळ कोकणात यांना हुमले बोलतात. तुमच्या इकडे या मुंगीला काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा. अर्धा तास चालल्यानंतर फायनली आम्ही जाऊन पोहोचलो त्या गडावरती.
वरती गेल्यावरती आम्हाला दिसलं ते लांबच्या लांब चौतरा आणि ढासळलेलं बांधकाम. बहुतेक हा राजवाड्याचे अवशेष असावेत. मित्रांनो, चाफेड या गावाच्या नावामध्ये पण एक स्टोरी आहे. पूर्वी याला दडगवली असे बोलायचे. 4 डोंगरांच्या मध्ये वसलेला हा गाव, म्हणून याला दडगवली असे नाव होते. तिथून पुढे आल्यावरती आम्हाला चांगल्या व्यवस्थित असलेल्या विहिरीचे अवशेष दिसले. हो, ही विहीरच आहे. तिथून पुढे आल्यावरती गडाच्या मुख्य दरवाजाकडे जाण्याचा मार्ग आहे. मुख्य दरवाजाची हालत बघता याचं संवर्धन होणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर कालांतराने हा रस्ता बंद होऊ शकतो. मुख्य दरवाजाच्याच बाजूला एक 100-150 माणसं राहतील एवढी मोठी गुफा आहे. गुफेच्या तोंडावरती मोठा दगड पडल्यामुळे आतमध्ये जाण्याचा मार्ग हा बंद आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.